Hello friends, welcome back to our platform Concept Kida and our new series Krishnaniti for Computer Awareness. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश सब्जेक्टसाठी हे पाहिलं होतं स्ट्रॅटेजी. तसंच ह्या व्हिडिओमध्ये आपण आता कम्प्युटर अवेअरनेस बद्दल बोलणार आहोत. नेमकं याचे अं, कसं केलं पाहिजे किंवा याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. कारण कम्प्युटर अवेअरनेस हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली कम्प्युटर अवेअरनेस मध्ये तुमचं एकदम परफेक्ट होऊन जाईल कम्प्युटर. ओके, सो कम्प्युटर अवेअरनेस व्हाय इट इज इन द बँकिंग सिलेबस. तर आता तुम्ही याचं थोडं हे केलं पाहिजे अनालिसिस की बाबा हे बँकिंग सिलेबस मध्ये का आहे कम्प्युटर अवेअरनेस. ओके, व्हाय इट इज इन द बँकिंग सिलेबस. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही बँकिंगची एक्झाम क्लिअर करताल किंवा इन्शुरन्सची किंवा एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला डेस्क वर्क असणार आहे. डेस्क वर्क आणि त्या डेस्क वर्क मध्ये तुम्हाला काय बाबा असणार आहे, एम एस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट किंवा ईमेल वगैरे. कारण तुम्हाला बेसिक कम्प्युटर अवेअरनेस हे कम्प्युटरच चालवता वगैरे आलं पाहिजे. त्याच्यामुळे आयबीपीएस ने बाबा की या कॅन्डिडेट्सला कम्प्युटर म्हणजे त्याला ऑलरेडी माहिती असलं पाहिजे. हे त्यांचं एक्सपेक्टेशन आहे आयबीपीएसचं किंवा एक्झामिनरचं किंवा त्या इन्स्टिट्यूशनचं. त्यामुळे हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस वगैरे केलेला आहे. तर याचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं वगैरे आहे. ओके, आता खूप जण मुलं असतात, सर माझं काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड कम्प्युटर अवेअरनेसचं नाही सर, मी आर्ट फॅकल्टीचा आहे वगैरे, त्यामुळे मला कम्प्युटर वगैरे काही जमत नाही. तर काहीही भीती करायची गरज नाही. एक वेळेस असंही होते मला हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मधला पण फरक कळत नव्हता, पण आज माझं कम्प्युटर अवेअरनेस खूप चांगलं वगैरे आहे. प्रॅक्टिस वगैरे केली, क्विजेस दिले आम्ही खूप सारे. ओके, आता इथे बरंच खूप सारे स्टुडंट्स वगैरे असतील ज्यांनी MSCIT कोर्स केला असेल, CCC कोर्स केला असेल. तर बरेच तुम्हाला MSCIT मध्ये जे काही तुम्हाला एक्सेल, MS वर्ड, पॉवर पॉईंट वगैरे शिकवलं असेल, हेच आपल्याला इथे शिकायचं वगैरे आहे. तर एक ना एक आपण इथे पाहूया. ओके ओके, आता हु शुड स्टार्ट टू प्रिपेअर कम्प्युटर अवेअरनेस, कोणी तयारी केली पाहिजे. आता न्यू स्टुडंट, आता इथे काही जण स्टुडंट असतील जस्ट बँकिंग मध्ये एंट्री झाली असेल, त्यांची बॅच वगैरे सुरू आहे. काही असे असतील किंवा मागच्या सीझनच्या मी बऱ्याचशा प्री दिल्या, एखाद दुसरीच मेन्स दिली किंवा मागच्या वर्षी सगळ्याच प्री दिल्या आणि क्लिअर पण झाल्या आणि मेन्सला. थ्री टाईपचे स्टुडंट्स कॅटेगरी असतील. तर इथे पहिल्या कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत, कोणते न्यू स्टुडंट जे काही नवीन बँकिंग सेक्टरमध्ये आले किंवा बॅच सुरू वगैरे, ह्या स्टुडंट्सना कम्प्युटर अवेअरनेस सध्या सुरू नाही केलं तरी चालेल. तुमच्या जेव्हा प्री मध्ये अबोव 70% वगैरे यायला लागले तेव्हा तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस सुरू करू शकता. आता इथे काही कॅन्डिडेट ज्यांनी प्री एक्झाम्स क्लिअर केलेल्या आहेत, मेन्सला होते एक दोन, आता यांनी कम्प्युटर अवेअरनेस ह्या ऑफ सीझन मध्ये करायला पाहिजे. कारण आता बेसिकली 3 मंथ आहेत बघा तुम्हाला प्रत्येक पुढच्या एक्झाम सीझनसाठी. आणि ह्या मध्ये मध्ये तुम्हाला फुल टाइम मिळत आहे, असं काही एक्झाम नाही वगैरे वगैरे. त्यामुळे ते तुम्ही वीक टॉपिक्स किंवा जो काही तुमचा सिलेबस वगैरे आहे ते तुम्ही परफेक्टली करू शकता. त्यामुळे तिथं कम्प्युटर अवेअरनेस आताच तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली वन टाइम की तुम्हाला हेच नाही. आता कारण नवीन नोटिफिकेशन येतं, त्या नवीन नोटिफिकेशन मध्ये आता कम्प्युटर राहतं कोणकोणते आरबीआय असिस्टंट, UIICL AO, NICL EYCL असिस्टंट, RRBPO क्लर्क. आता यामध्ये काय राहतं की कम्प्युटर अवेअरनेस राहतं. आता मग नवीन नोटिफिकेशन येतं LBO काहीतरी, त्यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस राहतं. तुम्हाला मग कन्फ्युज होतं, यार आता मी तर काही कम्प्युटर केलं नाही, एक्झाम निघत नाही. पण तुम्ही जर आताच एकदा कम्प्युटर अवेअरनेस करून ठेवलं, मग कोणत्याही एक्झामला जर कम्प्युटर नोटिफिकेशन मध्ये यायला लागले, तुम्हाला तो कॉम्पिटिशन, यार मी तर कम्प्युटर अवेअरनेस करून ठेवलेले, हा इझी शिक्षण आहे आणि मला खूप सारे मार्क्स देऊन जाईल. तर त्याच्यामुळे ह्या 3 मंथ मध्ये तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस प्रॉपर एकदाच करून ठेवा. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. नंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची गरज आहे. आणि ते आपण कसं करायचं, सोर्सेस काय आहे, कशा प्रकारे करायचे, हे आता आपण पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट. ओके, हाऊ टू प्रिपेअर फॉर द कम्प्युटर. ओके सर, आता नेमकं तुम्ही तर सांगितलं आता ह्या 3 मंथ वगैरे आहेत माझ्याकडे. ह्या 3 मंथ मध्ये मी कसं करू, किंवा मी इथं आम्ही आमचा ग्रुप होता बघा, आम्ही ग्रुपमध्ये एकदम प्रॉपर कम्प्युटर अवेअरनेस केलं होतं. तर मी माझी पण स्ट्रॅटेजी वगैरे शेअर करेल. ओके, सो दिस इज ऑफ, आता हे पॉईंट्स काढलेले मी तुम्ही बघू शकता. दिस इज ऑफ सीझन, यू हॅव 3 मंथ्स. आता तुम्ही प्री क्वालिफाय होता. ओके, पण मेन्स मध्ये येतं मग सर आता मी तर काही कम्प्युटरचं वगैरे काहीच केलेलं नाहीये, मला जमलच का नाही. त्याच्यामुळे मग प्री क्वालिफाय झाल्यानंतर तो रिग्रेट नको, काहीच नको. त्याच्यामुळे तुम्ही आताच प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यामुळे ह्याच टाइम आहे. ओके, तेच मी तुम्हाला आवाज सांगितलं, आरबीआय असिस्टंट, UICL असिस्टंट किंवा RRBPO क्लर्क, ह्या असल्या जे काही छान छान पोस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर कम्प्युटर अवेअरनेस तुम्हाला इग्नोर करून देणार. हा सेक्शन तुम्हाला इजी असतो, खूप सारे मार्क वगैरे देऊन जाईल. ओके, आता नवीन नोटिफिकेशन मध्ये पण खूप सारा ट्रेंड बघायला मिळतोय. लोकल बँक ऑफिसर वगैरे वगैरे झाली, ते मध्ये पण आता कम्प्युटर अवेअरनेस हा सेक्शन येतोय बघा. त्याच्यामुळे कम्प्युटर अवेअरनेस आता हा स्कोरिंग सब्जेक्ट झालाय. स्कोरिंग स्कोरिंग त्याच्यामुळे याला तुम्ही दुर्लक्ष करता कामा नाही. ओके, तर आता तुम्ही बघू शकता कसं वगैरे सांगायचे प्रिपेअर. ओके, आता तुम्ही बघितलं असेल सिलेबस ऑफ द कम्प्युटर अवेअरनेस, तुम्ही बघत असाल सगळ्यात महत्वाचं काय असतं. तुम्ही आता MSCIT वगैरे केले असेल, MSCIT मध्ये तुम्हाला आधी सगळ्यात पेंट शिकवलं जातं. पेंट, कारण का
किंवा तुम्ही कीबोर्डला युज टू हाव किंवा मग माऊसला युज टू हाव किंवा डेस्कटॉपला वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला पेंट हा टॉपिक शिकवला जातो. त्याच्यानंतर मग तुम्हाला एम एस ऑफिस. आता एम एस ऑफिस हा एक बल्क आहे, याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे आहे. वर्ड झालं, एक्सेल झालं, पॉवर पॉईंट झालं वगैरे. ओके, हे टॉपिक्स त्यांचे आहेत. तरी बघा टॉपिक्स कोणकोणते आहेत आता. एम एस ऑफिस यामध्ये हे 3 झाले. शॉर्टकट कीज, मेमरी, ईमेल, सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा कम्प्युटरची हिस्ट्री झालं, डेटाबेस मॅनेजमेंट, नंबर सिस्टीम, लॉजिक. आता इलेक्ट्रिक जे काही इंजिनियर वगैरे आहेत त्यांना जमत वगैरे असेल. आता महत्वाचे 2-3 टॉपिक्स आहेत बघा इथे कम्प्युटर आर्ट्स मध्ये. इंटरनेट, ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा काही टर्मिनॉलॉजीज, ॲब्रिव्हिएशन्स किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी उदयास यायला लागले ते नवीन टेक्नॉलॉजी मध्ये पण. ओके, तर हे तुम्ही करू शकता. तर हे आहे बघा कम्प्युटर अवेअरनेस बद्दल सिलेबस. आता एक एक टॉपिक बद्दल आपण बोलूया. ओके, तर इथे मी एक स्ट्रॅटेजी शेअर करतो. हाऊ आय अँड माय ग्रुप हॅज डन आय कम्प्युटर अवेअरनेस. मी जेव्हा प्रिपरेशन फेज मध्ये होतो बघा, तर आम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली होती. जेव्हा जे काही 2024चं सीझन होतं. ओके, तर तिथे आम्ही जवळपास मे आमच्याकडे 2 महिने होते आरआरबी पीओ क्लर्क वगैरे साठी. तर आम्ही काय केलं बघा, आमची स्ट्रॅटेजी शेअर करतो मी 2 मिनिटात. 5 ते 6 जणांचा आमचा ग्रुप होतो. आम्ही काय करायचो, 2 डेज 1 टॉपिक. 2 डेज 1 टॉपिक. ओके, 2 डेज 1 टॉपिक. इथे आम्ही 5 ते 6 जण होतो, ग्रुप होता. 5 ते 6 जण जास्त होता ऍक्च्युली, कधी कमी व्हायचे, कधी 5 ते 6 जणांचा ग्रुप होता. आम्ही काय करायचो, आज सगळे व्हिडिओ एक टॉपिक. आता शॉर्टकट की समजा टॉपिक घेतला, शॉर्टकट की आज सगळेजण याचे व्हिडिओ पाहून येणार. 1 तासाचा असो, 2 तासाचा असो किंवा 3 तासाचा असो. आज सगळे व्हिडिओ पाहून घेणार. उद्या काय करणार, एक जण त्याचे एक्सप्लेनेशन देणार आणि उद्याच्या रात्री तेच आम्ही रात्री त्याचे क्विज घेणार. आणि लगेच त्या रात्री पुन्हा गाईडलीला फ्री क्विजेस आहेत बघा, एका टॉपिकचे 50-50. तर ते पण आम्ही क्विज देणार रात्री आणि पुन्हा ते शेअर करणार. म्हणजे आमचं 2 डेज 1 टॉपिक म्हणजे विदिन 1 ते 1.5 महिन्यामध्ये आमचं कम्प्युटर इतकं झालं. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट. आताही आम्हाला कम्प्युटर करायची गरज नाही, कारण एकदा का रिव्हिजन झालं तर डन झालं. तर तुम्ही पण काय करू शकता, हा कम्प्युटर असा आहे जो की इंडिव्हिज्युअली होणार नाही किंवा तुम्हाला काही कन्सेप्ट समजणार नाहीत किंवा काही टर्मिनॉलॉजी समजणार नाही किंवा तुम्ही त्या बॅकग्राऊंडचे नसणार टेक्निकल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, 5 ते 6 जणांचा ग्रुप ठेवा. त्यामध्ये एखादा कम्प्युटर आवडचा हुशार मुलगा किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग वाला किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा किंवा ज्याचं एमसीए झालेलं आहे कम्प्युटर आवडमध्ये, एखादा दुसरा असा ठेवायचा जो काही तुम्हाला समजून वगैरे सांगू शकतो. आता आम्ही काय करायचो, आता मीच काय करायचो, माझं थोडं ठीकठाक कम्युनिकेशन होतं, तर मीच सगळे व्हिडिओ पाहून यायचो आणि दुसऱ्या दिवशी मीच त्यांना एक्सप्लेन करू शकत होतो एक ना एक कन्सेप्ट. मग माझं कम्प्युटर अवेअरनेस खूप स्ट्रॉंग झालं. तसं तुम्ही 4 ते 5 जणांचा ग्रुप येऊन प्रत्येकाने व्हिडिओ बघून यायचे. व्हिडिओ बघून आल्यानंतर ते समजून घ्यायचे, प्रत्येक टर्मिनॉलॉजी वगैरे दुसऱ्या दिवशी त्याचं डिस्कशन करायचं. त्याच रात्री त्याचे क्विजेस द्यायचे, सॉल्व्ह करायचे, डिस्कशन करायचं. ओके, 2 दिवसात असे एक टॉपिक असं विदिन 1 ते 1.5 मंथमध्ये तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस एकदम परफेक्ट होऊ शकता. ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट मी सांगतो. वन टाइम एकदा का तुम्ही परफेक्ट केल्यानंतर करायचीच गरज नाही आणि खूप फायदा होईल तुम्हाला एकदा कम्प्युटर अवेअरनेस केल्यानंतर. ओके, सो नेक्स्ट. ओके, तर हाऊ टू डू कम्प्युटर अवेअरनेस. मी तर तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी सांगितलेली की आम्ही 4 ते 5, 5-6 जणांचा ग्रुप होता. आम्ही डिस्कशन वगैरे केलेले, त्यानंतर क्विज वगैरे दिलेले आहेत आणि आम्ही कन्सेप्ट क्लिअर केला, टर्मिनॉलॉजी समजून घेतल्या. नाही तर नुसता रट्टा नाही, ओके असं आलं तसं आलं तसं तसं करायचं नाही. आम्ही एक ना एक कन्सेप्ट क्लिअर केली. प्रत्येक व्हिडिओला खूप वेळ दिला. आम्हाला आम्हाला वेळ लागला जवळपास 40 ते 45 दिवस लागले, पण ती वर्थ होता तो टाइम. कारण वन टाइम इन्व्हेस्टमेंट मी एकदाच केला. आता कोणती एक्झाम असो, आम्हाला फक्त रिव्हिजन करायची गरज आहे किंवा तो आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की यार आपलं कम्प्युटर अवेअरनेस झालेलं आहे आणि तो कॉन्फिडन्सच आम्हाला एक्झाम मध्ये मार्क देऊन जातो. ओके, तर आता तुम्ही कसं कम्प्युटर अवेअरनेस केलं पाहिजे, तुम्ही तर बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की ग्रुपमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग किंवा इंडिव्हिज्युअली पण करू शकता. पण आता इकडे पहा, फर्स्ट सी द व्हिडिओज. तुम्हाला कोणाची तरी बॅच एकदा संपूर्ण घ्यावं लागेल किंवा तुम्ही टॉपिक वाईज करू शकता. एकदा एक टॉपिक झाला, नंतर दुसरा टॉपिक, नंतर तिसरा टॉपिक. संपूर्ण बॅच करूच तर आधी हा टॉपिक करा, नंतर दुसरा टॉपिक, नंतर तिसरा टॉपिक. ओके, तर आता कोणतं हे बघा, हाऊ टू डू. फर्स्ट सी द व्हिडिओज. पहिल्यांदा तुम्हाला कोणाचे पण आता सोर्स मी सांगणार नेक्स्ट कोण आता तेच आपले फेमस टीचर सचिन अरोरा सर किंवा गौरव गर्ग सरांचे व्हिडिओ. सचिन अरोरा सर किंवा गौरव गर्ग सर, ह्या 2 टीचरचे आम्ही व्हिडिओ सोर्स फॉलो केलेले. ते एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट म्हणजे अल्टिमेट सोल्युशन फॉर द कम्प्युटर अवेअरनेस इन व्हिडिओज. ओके, आणि तुम्ही व्हिडिओ नुसते पाहायचे नाही, ते समजायचं. आता समजा तुम्हाला एक ट्रिक सांगतो का. आता आपले टॅब्स असतात कोणत्या पॉवर पॉईंट मध्ये, होम, इन्सर्ट, डिझाईन. ऍक्च्युली तुम्ही काय करायचं, मोबाईलमध्ये व्हिडिओ एक बाजूला ठेवायचा आणि एक लॅपटॉप ठेवायचा. सर सांगता येत ओके किती टॅब आहेत, मोजायचे तुमच्या इथे 9 टॅब आहेत. ऍक्च्युली 9 टॅब आहेत का. ओके, सर म्हणतात की
डिझाईन काय फॉन्ट कोणत्या टॅबमध्ये असतो, होम मध्ये आहे का, पुन्हा त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये काय काय असतं असं आहे का, ओके. त्याच्यानंतर हेडर फुटर कोणत्या टॅबमध्ये, पेज लेआउट मध्ये तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही इकडे पहा. सर जे सांगताय तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका, तुमचं लॅपटॉप शेजारी ठेवा आणि प्रॅक्टिकली तुम्ही तुमचं बघा होतंय का, तसंच आहे का. इथे तुम्हाला खूप अंडरस्टँडिंग होईल. नुसतं पाहण्यापेक्षा प्रॅक्टिकली पण तुम्ही पाहताय, त्याच्यामुळे तुम्हाला हे लॉंग टर्म लक्षात राहील. आता समजा एक्सेलमध्ये सर सांगताय की असं ऍडिशनचा फॉर्म्युला असा असतो, किंवा रॅप टेक्स्ट कसं करतात, किंवा कॉलम इन्सर्ट कसं करतात, काय शॉर्टकट की आहे ते तुम्ही तिथे प्रॅक्टिकली लगेच करून पहा. कारण ही तुम्हाला एकदम म्हणजे लक्षात राहील. तुम्हाला पाठ करायची गरज नाही. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि लॉंग टर्म लक्षात येईल. असं प्रॅक्टिकली करून पहा तिथे तुम्ही. एक्सेल, MS वर्ड आणि पॉवर पॉईंट हे 3 टॉपिक करताना. ईमेल मध्ये पण तुम्हाला माहिती आहे की पर्सनल किंवा स्टार मेसेज किंवा सेंट, मग ते टॉपिक मध्ये जायचं. सेंट मध्ये काय आहे, सिग्नेचर काय असतं, हे असं तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये सुरू ठेवायचं बाजूला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ बघायचा. असं जेव्हा तुम्ही करताना तुम्हाला फार छान अंडरस्टँडिंग होईल. आणि एकदा का अंडरस्टँडिंग झाली की बेस्ट. ओके, तुम्हाला तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं की ग्रुप डिस्कशन इज द बेस्ट बिकॉज अंडरस्टँडिंग आणि इट्स स्टँड्स फॉर लॉंग टर्म मेमरी. कारण एकदा काय केलं तर बस पुन्हा त्याच्यानंतर रिव्हिजन वगैरे करू शकता. डेली 1.5 ते 2 करू शकता तुम्ही. आता ऑफ सीझन आहे, थोडा जास्त वेळ दिला तरी चालेल. डिस्कशन वगैरे त्याच्यामुळे जास्त वेळ जातो. डेली 1 व्हिडिओ बघायचा, दुसऱ्या दिवशी त्याचे डिस्कशन करायचे, नंतर रात्री क्विजेस द्यायचे. टेलिग्रामला पण क्विजेस भेटतील किंवा गाईडला पण क्विजेस. मी तुम्हाला नंतर सोर्सेस सांगेल. ओके, इफ यू आर न्यू म्हणजेच काय, आता तुम्ही न्यू म्हणजे काय, जे काही बँकिंग मध्ये नवीन वगैरे आले त्यांनी आता नाही केलं तरी चालेल. 70च्या वरी पर्सेंटाईल तुमची प्री मध्ये असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता. पण तुमची बॅचेस व्हायची राहिली वगैरे तर सध्या करू नका. मग त्याच्यामुळे तुम्ही हे कम्प्युटर अवेअरनेस आता केलं ना, अशा प्रकारची प्रॅक्टिस केली ना, तर यू विल बी द मास्टर इन द कम्प्युटर सेक्शन. ओके, आता आता प्रकारचं काही काही जणांना असेल, सर आम्ही अर्धवट कम्प्युटर केलेलं आहे, 1-2 मेन्स मागच्या वेळेस मी RRBPO मेन्स लावतो त्याच्यामुळे मी थोडंफार केलेलं आहे. पण आता थोडंफार असं करण्यापेक्षा तुम्ही काय करा, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, 1 ते 1.5 महिना द्या डेलीतला 1-1.5 आणि एकदाच परफेक्ट करून टाका ना रे. डबल करण्यापेक्षा ह्या एक्झामला त्या एकदा केले, कॉम्पिटिशन झाला, हा कॉम्पिटिशन तुम्हाला मार्क देऊन जाईल. कॉन्फिडन्स लय महत्वाचा असतो माणसात. कॉन्फिडन्स असला की काही पण करू शकतात. ओके, पुन्हा असे काही पण स्टुडंट्स आहेत की ज्यांनी ऑलरेडी कम्प्युटर अवेअरनेस, बाबा सर तुम्ही जसं सांगताय की मी ऑलरेडी सगळं डन आहे, ऑल इज ओके सर, सगळे माझे प्रत्येक टॉपिक आहेत. मग तुम्ही काय करा, फक्त क्विजेस वगैरे प्रॅक्टिस करा, क्विजेस द्या किंवा रिव्हिजन करू शकता असा साध्या वगैरे. आणि पुन्हा मेन्स, तुमची एकदा मेन्स आली की मग थोडंफार डेली 1-1.5 बघू शकता. ज्यांनी ऑलरेडी करून ठेवलेले कम्प्युटर्स, हे फक्त जास्त मी सांगतो ज्यांनी काही केलं नाही किंवा सुरू करायचे त्यांनी, ज्यांनी ऑलरेडी केलेले त्यांनी रिव्हिजन वगैरे करू शकता. ओके, आणि किंवा मग बोरिंग टाइम मध्ये रिवाइज वगैरे करू शकता. ओके, हे बघा, वन्स यू गेट कम्प्लिटेड यू विल गेट कॉन्फिडन्स अँड दिस कॉन्फिडन्स इज व्हेरी एक्झाम मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स ना बॉस, तुम्ही कोणती पण एक्झाम काढू शकता. त्याच्यामुळे हे लय महत्वाचं आहे. ओके, सो नेक्स्ट, ओके, आता बरेच जण काय होतात, समजा प्री, आता RRBPO झाल्यानंतर खूप सारे मेसेज येणार किंवा डाऊट्स वगैरे येणार. सर मी RRBPO प्री किंवा RBI असिस्टंट प्री तर क्वालिफाय झालो सर, पण मेन्स मध्ये आहे कम्प्युटर अवेअरनेस आणि मी तर काहीच केलं कम्प्युटर अवेअरनेस, तर मग कसं करू, हे खूप जणांचा डाऊट राहणार आहे. तर बेसिकली इथे मी सांगू शकतो, हा असा रिग्रेट किंवा हे डाऊट तुम्हाला नंतर पश्चाताप वगैरे होणार आहे. त्यामुळे तुम्ही आताच कम्प्युटर अवेअरनेसला सुरू करा, कारण हीच वेळ आहे ती जे वीक टॉपिकला जे काही कम्प्लीट नाही ते करायला. ओके, तर समजा इन केस असा स्टुडंट तुम्हाला कोणी भेटला की बाबा ज्याचं खरंच कम्प्युटर आता झालेलं नाही पण ऍक्च्युअली खरंच 15 ते 20 दिवसच आहेत, तर त्यानं काय करायला पाहिजे. तर इथे काही काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात बघा. MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, शॉर्टकट कीज, इंटरनेट किंवा नेटवर्किंग, हे 5 ते 7 असे टॉपिक आहेत, हे तुम्हाला खूप मार्क होऊन जातात. म्हणजे कसं, TCP/IP मॉडेल, हे असे 7 ते 8 टॉपिक तुम्ही केले ना, हे खूप मार्क देऊन जातील. तर तुम्ही ह्या टॉपिकला आधी महत्व द्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा. ओके, मग तुम्हाला 1-2 किंवा मॅरेथॉन सेशन पण तुम्ही पाहू शकता. युट्यूबला मॅरेथॉन सेशन 1-2 राहतील, त्याच्यात तुम्हाला कन्सेप्ट येईल नेमकं कम्प्युटर अवेअरनेस वगैरे काय आहे. किंवा मग 1-2 मी तुम्हाला PDF शेअर करेल, ती PDF तुम्ही वाचली तरी तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेस बद्दल एक समरी समजून जाईल. ओके, तर सांगतो. ओके, आणि तुम्हाला आता कम्प्युटर अवेअरनेसला कसं राहतं, खूप सारे 40 क्वेश्चन राहतात, पण 15 ते 20 मिनिटच हे राहतात, मिनिट 15 मिनिट वगैरे. तर तुम्ही कसं करायचं, 5 सॉल्व्ह करताना इथे तुम्ही फास्ट नका वाचू, स्लोली वाचा. अंडरस्टँडिंग क्वेश्चन असा स्लोली वाचायचा, अंडरस्टँडिंग करून घ्यायची, लगेच तुम्हाला आन्सर करून जाईल. किंवा ऑप्शन इलिमिनेशन वगैरे तुम्ही फास्ट मध्ये वाचताना काहीतरी चूक होते, मग ते क्लिक होत नाही वगैरे, किंवा अॅक्युरसी वगैरे नाही. तुम्ही स्लोली गेले ना, कन्सेप्ट वगैरे समजून घेतले, काय विचारले, ऑप्शन वाईज तुम्हाला सगळे जवळपास 40 पैकी 30 वगैरे क्वेश्चन सहज तुम्हाला जास्त सॉल्व्ह होतील. आता हे NISL असिस्टंटला पण असंच झालेलं. व्यवस्थित क्वेश्चन वाचले मी, खूप सारे अटेम्प्ट झाले, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होते. ऑप्शन वाईज वगैरे तुम्ही जाऊ शकता. एकदा का तुम्ही वन टाइम इन्व्हेस्ट करून सगळे समजून घेतलं ना, एकदम डन होणार आहे, डन. त्याच्यामुळे हे असं करू शकता. मी जी काही ग्रुपची स्ट्रॅटेजी सांगितली तसं तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस करू शकता एखादा हे. ओके, हा,
आता सोर्सेस बद्दल मी बोलायला गेलो तर आता व्हिडिओ सोर्स तुम्हाला सचिन अरोरा सरांबद्दल मी सांगितलेलं आहे. त्यांची तुम्हाला टेलिग्रामला म्हणजे आता इथे सांगायला नाही पाहिजे, पण टेलिग्रामला बॅच भेटून जाईल, किंवा मग गौरवकर सरांचे पण व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील, गौरवकर सरांचे व्हिडिओ. तर आता सुरुवात कशी करायची बघा. सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, आता शॉर्टकट कीज हा टॉपिक आहे, शॉर्टकट कीज. तर तुम्ही सुरुवातीला काय करा, सचिन अरोरा सरांचा व्हिडिओ बघायचा. आज समजा आता ग्रुपमध्येच मी सजेस्ट करेल तुम्ही करा, 3 ते 4 जणांचा ग्रुप आहे किंवा 5 जणांचा, जो काही तुम्ही बसताल, जास्त जणांचा नाही बनवायचा. तर आज काय करायचं, सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा, सगळ्यांनी. दुसऱ्या दिवशी मग लगेच गौरवकर सरांचा तो व्हिडिओ असेल तर तो आज व्हिडिओ सोर्सच करून टाकायचा. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही यायचे, एक जणांना एक्सप्लेन करायचं, याच्यासाठी शॉर्टकट की, याच्यासाठी शॉर्टकट की. त्याच रात्री पुन्हा साधी क्वीज द्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एखाद्या मॉक टेस्टची क्वीज द्यायची. ओके, हे असं तुमचा फ्लो असला पाहिजे. त्याच्यानंतर समजा एखादा टॉपिक आला, आता कोणता बाबा, ईमेल टॉपिक आला, ईमेल टॉपिक. आता ईमेल टॉपिक इथे सचिन अरोरा सरांनी पण शिकवलेला आहे, गौरवकर सरांनी पण शिकलेला आहे. यांच्या पेड व्हिडिओचा पाहायचा, गौरवकर सरांचा पाहायचा. आज 2 ते 2.5 तास लागतील, जाऊ द्या, वेळ लागेल, पण त्याचे आउटपुट पण त्याच प्रमाणात आहे. जितका तुमचा जास्त वेळ देईल तितके तुम्हाला त्याचे रिटर्न्स पण मिळतील. जाईल थोडा वेळ, पण रिटर्न्स भयानक राहतील. त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे क्विज द्या, डिस्कस करा आणि त्याचं अनालिसिस वगैरे करा, हा क्वेश्चनचं काय असलं पाहिजे वगैरे. ओके, हा, हे झालं. आणि युट्यूबला एक 89 व्हिडिओची त्यांची प्लेलिस्ट वगैरे आहे. तुम्ही कुठं ट्रॅव्हलिंग करत असले, बोरिंग होत असलं तर ही तुम्ही बघू शकता. ट्रॅव्हलिंग मध्ये व्हिडिओज वगैरे 89 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे सचिन वारा सरांची, शॉर्ट मध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पीडीएफ सोर्स, व्हिडिओ सोर्स तुम्ही सांगितले. पीडीएफ सोर्स मध्ये 2 मी तुम्हाला सजेस्ट करेल. ओलिव्ह बोर्डची एक मस्त, एकदम मस्त पीडीएफ आहे ओलिव्ह बोर्ड. त्याच्यानंतर अरिहंत नावाचं एक बुक आहे, त्यामध्ये तुम्ही थेरी वाचू शकता. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर, आता तुम्ही सचिन वारा सरांचा, गौरव सरांचा व्हिडिओ पाहिला तर नोट्स मध्ये तुम्ही मग ह्या पीडीएफ त्यांच्यात नोट्स वापर करू शकता. ऑलरेडी प्रिंटेड वगैरे नोट्स आहेत त्यांच्या. पण अदर दॅन दिस तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे, एकदम तो टॉपिक ब्रॉडच करायचा, परफेक्टच करायचा आहे, तर हे पण तुम्ही रेफर करू शकता, याच्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, क्विज मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर करून देईल. गाईडलीला पण काय टॉपिक वाईज हे आहेत बघा, 50-50 क्वेश्चन आहेत प्रत्येक टॉपिकचे. ते तुम्ही सॉल्व्ह केले, प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस केलं, तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक खूप व्यवस्थित समजून जाईल. ओके, हे बघा, बट हाऊ टू डू. फर्स्ट डू सचिन सरांचा व्हिडिओ, त्याच्यानंतर गौरवकर सरांचा व्हिडिओ, त्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्कशन करा, नंतर रात्री मॉक द्या. आणि याचं पुन्हा, आता समजा 2 डेज मध्ये 1 टॉपिक होईल, मग 3-4 टॉपिक झाले की संडेला काय करायचं, त्या टॉपिकचं सगळं रिव्हिजन घ्यायचं किंवा डबल क्विजेस वगैरे घ्यायचे. पुन्हा त्याच्यानंतर असं तुमचं एका महिन्यानंतर पुन्हा मग लास्टच्या 7-8 दिवस मध्ये तुम्ही डबल एकदा रिव्हिजन करू शकता. तर एवढं सांगायचं होतं की ग्रुपमध्ये करा, डिस्कशन करा, क्विजेस द्या, समजून घ्या. आणि व्हिडिओ जेव्हा सर सांगतील तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली तिकडे राहा आणि बघा काय आहे. एक्सेल शिकवताना तुम्ही पण इकडे एक्सेल ओपन करू शकता. हे 4 ते 5 पॉईंट महत्वाचे आहेत. सॉल्विंग मध्ये पण ऑप्शन एलिमिनेशन वगैरे स्ट्रॅटेजी हे ते करू शकता. ग्रुपमध्ये करा डिस्कशन, हे एकदम बेस्ट होऊन जाईल तुम्हाला. एवढंच आहे. थँक्यू फॉर दिस. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा कन्सेप्ट किडा या चॅनलला. आणि नेक्स्ट अजून काय असेल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा, आम्हाला खूप प्रतिसाद मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू.